राम कृष्ण हरी। मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझा ठाई अभ्यासे मिळ। श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। ही ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 113वी ओवी आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जे भक्त ज्या शरीराच्या, वाणीच्या, मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रकृती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते। ते एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकले जातात, अशा भक्तांचे सर्व काही मी करतो। एकदा माझा भक्त म्हणून ठरला की मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट उरत नाही। ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे। त्यांचे पडलेले कोणतेही काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही। एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे। माझ्या भक्ताला कशाची चिंता उरत नाही। नाहीतरी राजाची पत्नी भीक मागते काय, तशी त्याला ते मागत नाही, तसे त्याला ते करण्याची गरज उरत नाही। त्याचे वर माझे संपूर्ण लक्ष असते। तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काहीसेही न लाजे तयाचे निमी। ते माझे कुटुंब आहे, त्यांचे कुठलेही काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही। आपणास माहिती आहे, चोखा महाराज वारीला गेले। त्यांचे पत्नीचे बाळंतपण जवळ आले होते। घरात दुसरे बाई माणूस नव्हते। वारू चुकू नये म्हणून ते वारीला गेले। ते देवाच्या भरवशावर वारीला गेले। भगवंतांनी त्यांच्या भगिनीचे रूप घेऊन त्यांच्या पत्नीचे बाळंतपण केले। अर्जुना, मी भक्तांचे कोणतेही काम करण्यास मागे पुढे पाहत नाही। तू मन बुद्धी एकत्र करून माझ्याशी लाव, म्हणजे तू मद्रूप होऊन माझ्या ठिकाणी निवास करशील यात संशय नाही। माझे सर्व भक्तावर लक्ष असते। हे अर्जुना, तू चित्त स्थिर करण्यास समर्थ नसतील तर चित्तैकाग्रतेचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर। पण तू त्याचा चित्तैकाग्रतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे। अभ्यासाशी दुष्कर नाही, या लागी माझा ठाई अभ्यासे मिळ। अर्जुना, असे कर, या 8 प्रहरामध्ये नेमके निमिषभर चित्त मला देत जा। तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी, मोटके निमिष भरी देत जाय। मग जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषय घेल। जैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओहुटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी। याचा तू नित्य नियमाने अभ्यास कर। मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझा ठाई अभ्यासे मिळ। तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ओले मूळ भीदी खडकाचे अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी। गोले मूळ असतं, मूळ जे मूळ आहे ना झाडाचं, असा त्या खडकाच्या आतून शिरते आणि पाण्याचा शोध घेते। हे कशाने शक्य होते? ते एकाच दिवशी घुसते का खडकात? तर नाही, तर हळूहळू ते त्या खडकात घुसण्याचा अभ्यास करते म्हणजे प्रयत्न करते, आणि त्यातून मग ते मूळ
त्या खडकाला एक दिवस आतमध्ये रेग पाडून शिरते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, मग त्याचे ते कार्य पूर्ण होते. कारण ते जिथं पाण्याचा स्रोत आहे तिथपर्यंत मग त्या खडकाचे अंग भेदून पुढे जाते. अर्जुना, त्याप्रमाणे तो असा याचा अभ्यास केला. 8 प्रहरामध्ये एक निमिषभर जरी माझ्याशी चित्त लावले तरी अर्जुना तुझा कार्य भाग सिद्ध होईल. पण अर्जुना, हेही तुला जमत नसेल, कोणतं चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास तुला जमत नसेल, तर तू अभ्यास योगाला देखील असमर्थ असला तर हे आपण माऊलीच्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेले शब्द आपण बघूया. अर्जुना, तू अभ्यास योगाला देखील असमर्थ असला तर सर्वस्वी माझ्याकरिता कर्मे करणारा हो. माझ्याकरिता कर्मे केलीस तरी तू सिद्धी मिळवशील. म्हणजे काय की जे काही तू काम करशील ते मी हे देवाचेच काम आहे आणि त्याच्यासाठीच करतो. जी काही कर्मे आहेत ती केलेली कर्मे देवाला अर्पण करतो. अर्पण करीत जा. अशा रीतीने तू कर्मे केलीस म्हणजे मग तू सिद्धी मिळवशील. असा अभ्यास करण्याविषयी जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर कसा अभ्यास? वरील प्रमाणे ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस. विषय भोगांना कमी करू नकोस व आपल्या जातीचा अभिमान सोडू नको. इंद्रिय न कोंडी भोगाते न तोडी, अभिमानू न संडी स्वजातीचा. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली आहे. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळी दिली आहे. परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस. ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. म्हणून ते कर्म मी करीत आहे असे तू म्हणू नकोस. आणि दुसरे असे की एखाद्या कर्माचा आरंभ जर तू केलास आणि ते सिद्धीला गेले तर तू अधिक हर्ष मानण्याचे कारण नाही, हर्ष मानू नकोस. तर असं जीवन जगलं पाहिजे. माळे जेवते नेले तिवते निवांतच गेले, तया पानिया ऐशे केले होवा वेगा. अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निर्भिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तूच सायुज्य मुक्ती रूप माझ्या घरी येशील म्हणजे मद्रूप होशील. अथवा मग या मध्ययोगाचा आश्रय करून हे माझ्या कर्माच्या ठिकाणी संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असलास म्हणजे हे नाही ते नाही ते हे ह्या गोष्टी म्हणजे असं एक एक करून त्याला काही का होईना त्याला निमिषभर का होईना चित्त भगवंताशी चित्त लावण्यासाठी एक एक उपाय मार्ग भगवंत सांगत आहेत. हे करण्यास देखील जर तू असमर्थ असलास तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलाचा त्याग कर. जे काही कर्म केलेले आहेत, जे काही काम करीत आहेस त्याच्यापासून आमकं मिळालं पाहिजे याचा तू विचार न करता त्या कर्माचा फलापासून जो मिळणारा फल आहे त्याचा तू त्याग कर. अर्जुना, हा
फल त्यागू, आवडे कीर अस लगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. कर्माचा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगामध्ये श्रेष्ठ आहे त्याचा त्याग कर. अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक बरा आणि कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. असे एक 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 टप्पा सांगितलाय. अर्जुना, अशा प्रकारे केलेली भक्ती श्रेष्ठ आहे व ती अंतिम महजप्रत मनुष्य येतो. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाच्या रूपाने किंवा अर्जुनाचे माध्यम करून आपल्याला टप्प्याटप्प्याने हे जमत नसेल तर ते कर असे टप्पे मनुष्याला सांगून धर्माचे कर्माचे आचरण करण्यास सांगितले आहे. नव्हे तर नाना प्रकारे सायास करून शिकविले आहे. संतांनी देखील नाना प्रकारे सांगून शिकविले आहे. अगदी सोप्या भाषेत चालता चालता शिकविले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक सायास म्हणजे प्रयत्न करून शिकविले आहे. कष्ट करावे, कष्ट घ्यावे लागले आहे. खरे तर संतांचे आपल्या समाजावर खूप उपकार आहेत. खूप भरकटलेला समाज होता. त्यांनी लाईनला लावण्याचे काम केले. कोणत्या ना कोणत्या प्रकारे वारी म्हणा, हे माळ घालणे म्हणा, निषिद्ध कर्माचे करू नये त्यासाठी अनेक प्रकारे सांगून त्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेही आता बऱ्यापैकी लोक त्याचे अनुसरण करीत असलेले दिसून येत आहे. त्यांनी हे केलेले उपकार आपला जीव जरी दिला तरी फिटू शकणार नाहीत. महाराज तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविला हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करून सायास शिकविती. सायास करून शिकवितात. या संदर्भातील दृष्टांत नेहमीचा आपल्या ऐकण्यातील आहे तो सांगतो. संत कसं सायास करून एखाद्याचा कल्याण करायचं त्यांच्या लक्षात आलं की तो जरी त्या मार्गात नसला तरी त्याला त्या संत मार्गात आचरण करण्यास लावून त्याला मार्गा लावतात. या संदर्भातील हा दृष्टांत आहे. तो नेहमी कधी मध्ये ऐकण्यातून कीर्तनकार सांगत असतात. एक मनुष्य अत्यंत आळशी होता. खायचा आणि झोपून राहायचा. स्नानच नाही तर मग देवपूजा नाही, तुळशीला पाणी नाही, गंध वगैरेचा प्रश्नच येतो. कुठं उठायचं की आपलं झोपीतून उठलं की खायचं, केलं तर थोडंफार काम करायचं. त्याला एखाद्या काही काम सांगितलं करतो, बघतो, थोड्या वेळाने करतो, असा तो मुलखाचा आळशी होता. महाराज म्हणाले, एक संत महात्मे त्याला म्हणाले, तू तुळशीची माळ घाल, दररोज स्नान करीत जा. महाराजांना त्याचा कळवळा आला होता. हा आळशी मंदमती केवी तरी ते तरतच नाहीत ना. पण महाराजांना त्याचा कळवळा आला म्हणून ते त्याला म्हणाले, तुळशीची माळ घाल, दररोज स्नान करीत जा व स्नान झाल्यावर कपाळाला गंध लावीत जा व तुळशीला तांब्याभर पाणी घालीत जा. एवढे केलेस म्हणजे पुष्कळ झाले. हे तुझ्याकरिता फार आहे. एवढेच नित्य नियमाने करीत जा. तो आळशी मनुष्य म्हणाला, नाही, मला नाही जमणार, मी करू शकणार नाही. महाराज म्हणाले, मग जो गावात कोणी गंध लावतो त्याचा गंध बघत जा व जेवण करीत जा. हा मनुष्य म्हणाला, हे सोपे आहे. हे मग तो महाराजांना म्हणाला, महाराज मी करीत जाईल. ठरले. मग जो कोणी गंध लावतो त्याचे एकदा तोंड बघितले म्हणजे कपाळ बघितलं गंध की झाले आपले काम, याची त्याने तयारी ठेवली. मग त्यांच्या घराशेजारी एक कुंभार राहत होता.
सकाळी उठून स्नान करी व गंध लावित असे व मग देवपूजा झाली की काम करण्यास तो मोकळा होई. त्याने ठरविले की आपण याचे रोज कपाळाला लावलेला गंध पाहत जाऊ. तो दररोज कुंभाराच्या घरी जाई व लावलेला गंध पाहून परत येत असे. आता तुम्ही म्हणाल याला इकडं जायचं, कुंभाराच्या घरी जायचं, मग ते त्याचा गंध बघायचा, एवढे कुठाने कुणी सांगितले? होता गंध असेल घरी तो लावायचा, घ्यायचा, लावायचा. पण नाही, गंध महाराजांनी काय सांगितले होते की आंघोळ करी जा, दररोज आंघोळ करायचे, तुळशीला पाणी घालायचं, गंध लावायचा. मग आंघोळ कुणी करायची? म्हणून हे बरं आहे आपलं, लावलेला गंध पाहून परत यायचा तो कुंभाराचा. असे बरेच दिवस गेले. एक दिवस कुंभार स्नानादी कर्म करून गंध वगैरे लावून देवपूजा झाल्यानंतर माती आणण्यासाठी रानात गेला. तो तेथे वारूळ खोदू लागला. हा आळशी मनुष्य कुंभाराच्या घरी गेला तर त्याला सांगण्यात आले की कुंभार दादा माती आणण्यासाठी रानात गेलेत. मग त्यांनी विचारले कोणत्या दिशेला गेले, कुठे गेले, याचा ठापा ठाव ठिकाणा घेऊन मग तो कुंभार जिथे गेला होता तिकडे गेला. कुंभार वारूळ खोदत असताना त्याला अचानक द्रव्याचा हंडा लागला. त्यात सोने नाणे होते. कुंभाराला वाटले आपल्याला कोणी पाहिले तर नाही ना, म्हणून त्याने वर डोके करून इकडे तिकडे पाहिले. वर मुंडके करून पाहिले असता समोर तो आळशी माणूस दिसला. कुंभाराने वर पाहिले असता त्याने कुंभाराच्या कपाळाचा गंध पाहिला व परत फिरला. कुंभार दादा त्याला म्हणाले का चाललास? तो म्हणाला मी पाहिला, माझे काम झाले. कुंभार दादा मला वाटले याने हंडा पाहिला आणि आता तो चाललाय, तो आता गावात जाऊन सगळ्यांना सांगेल. म्हणून कुंभार दादा त्याला म्हणाले थांब थांब, जाऊ नको, थांब ना तू. तरी तो मागे फिरला आणि जोरात जोरात चालू लागला. तसे कुंभार दादा त्याला जाऊन म्हणाले तुला मी अर्धा देतो पण कोणाला सांगू नको. तरी तो जाऊच लागला. कुंभाराने पकडून आणले व हांडा दाखविला आणि अर्धा त्याला दिला. हा अत्यंत खुश झाला आणि मग त्याला वाटले की हे नित्य नियमाचे नुसतं गंध पाहिल्याचं एवढं फळ आहे, तर मग गंध लावल्याचं किती असेल असा विचार करून मग तो नित्य नियमाने गंध लावू लागला. अशा प्रकारे सायास करून संतांनी शिकविलेले आहे. या मंदमती माणसाला संत असे प्रयत्न सायास करून शिकवितात. हे झाले आळशाचे. आता समाजात अशी अनेक माणसे, त्यात नोकर, दुकानदार, व्यावसायिक आदी व्यक्ती अशा आहेत की त्यांना जर सांगितले की तुम्ही काही नित्य नेम करीत जा, हरिपाठ म्हणत जा, नाम जप करीत जा, तर ते म्हणतात महाराज आम्हाला काही वेळच नाही, अजिबात वेळ नसतो. एवढेच काय तर जेवायला सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे आमच्याने काही होणार नाही, आम्ही करणार नाही. एक वेळेस 1988 हरिभक्तपरायण जाट देवळेकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला. त्या कीर्तनात त्यांनी सांगितलेला दृष्टांत आहे. करोनी सायास शिकविले हा कीर्तनाचा विषय होता, अभंग होता. महाराज म्हणाले थोडा तरी वेळ काढून काहीतरी नामजप स्तोत्र करीत जा, तर तो वेळच नाही म्हणत असे. महाराज म्हणाले जर तुम्हाला वेळ काढून दिला तर करताल का? माझ्या लक्षात आहे तुम्हाला कुठे वेळ असतो ते. त्या वेळात तुम्हाला काहीच दुसरे काम करता येत नाही असा तो वेळ आहे. त्यामध्ये तुम्ही ते काम म्हणजे देवाचं नाम जप काय असेल नाव घेत जा. मग त्यावर तो गृहस्थ म्हणाला, त्यालाही वाटलं आता कोणता वेळ आपल्या तर लक्षात नाही ना, मग महाराज सांगतायत ना. मग ते म्हणाले महाराज सांगा. हे बघा, तुम्ही सकाळी नित्यकर्म झाल्यावर नंतर स्नान करता. तो मनुष्य म्हणाला हो. मग स्नानासाठी कपडे काढून स्नानगृहात गेल्यानंतर
पहिला पाण्याचा तांब्या डोक्यावर घेतल्यापासून ते कपडे घालीपर्यंतचा हा जो 15 ते 20 मिनिटांचा कालावधी मोकळा असतो, त्या वेळात तुम्ही दुसरे काहीही करू शकत नाहीत. डोक्यावर तांब्या घेतला की रामकृष्ण हरी किंवा तुमच्या आवडत्या देवाचे नामाचा जप करू शकता, तेवढे करीत जा हे सांगितले. आणि मग त्या माणसाच्या लक्षात आले की महाराज म्हणते ते खरं आहे, आपण ह्या वेळात काहीच करत नाही, मग काय हरकत आहे तेवढे 5-10 मिनिटं म्हणायला. त्या माणसाला पटले व तो तसे करू लागला. असे अनेक सायास करून संत या लोकांना शिकवितात. अर्जुन महाराज हे भगवंताचे परम भक्त असून त्यांचे निमित्त करून आपल्याला शिकविले आहे, सांगितले आहे. अनेक संतांनी अनेकांना मार्गी लावलेली आहे. पौराणिक संदर्भ द्यायचा झाले तर नारद मुनी महाराजांनी वाल्याला राम नामाचा मंत्र दिला आणि तो म्हणण्यास जप करण्यास सांगितले, पण तो त्याचे पाप अधिक असल्यामुळे तो मरा 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 म्हणू लागला. नारद मुनी म्हणाले, तू सारखा म्हणलास तर राम राम याची चक्री तयार होईल, यासारखा म्हणून तू याचा जप कर. दुराचारी आजी मेळाकडे संत मंडळी आली असता त्याला भिक्षा आदर सत्कार तर काहीच मिळाला नाही, पण त्यांच्या पत्नीने सांगितले, तुम्ही लवकर निघून जा, माझा पती फार दुराचारी आहे आणि ते तुम्हाला इथं बसू देणार नाही, त्याच्याकडून भिक्षेची अपेक्षाही करू नका. त्या संतांना वाटले की हे म्हणजे असलेच गिऱ्हाईक शोधित असतात नीट करण्यासाठी, पाणी सुद्धा देणार नाही असं सांगितल्यावर म्हणले इथेच थांबायला पाहिजे. संतांनी प्रयत्न करून त्याला कुणाला आजा मिळाला त्याच्याकडून एक वचन मागून घेतले की आम्हाला तुझे काही नको, तुझी पत्नी सध्या गरोदर आहे, तिला जो मुलगा होईल त्याचे नाव नारायण ठेव, एवढे त्याच्याकडून वचन घेतले. त्यानेच त्याचा उद्धार झाला. पौराणिक कथा संदर्भ अनेक आलेले आहेत, त्याचा संदर्भ आणि विस्तार केला तर या ठिकाणी खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून ते येथे देणे शक्य नाही. आपण होईल तेवढे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.